नगरधन अजनी मार्गावर रानडुकराच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना रामटेक तालुक्यात घडली आहे। या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। रामटेक तालुक्यातील नगरधन ते आजनी रोडवरील लहान कालव्याजवळील वळणावर मंगळवारी सायंकाळी सुमारे 7 वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली। रानडुकरानं अचानक रस्त्यावर येत दुचाकीला धडक दिल्यानं मंगेश चिन्नालाल नागपुरे वय वर्ष 37 राहणार अजनी यांचा जागीच मृत्यू झाला। मंगेश नागपुरे हे शेती व्यवसायासोबत नगरधन येथील सूर्यलक्ष्मी कॉटन मिल्स प्रायव्हेट लिमिटेड येथे कार्यरत होते। कंपनीत आयोजित क्रिकेट स्पर्धेसाठी ते दुचाकी क्रमांक MH40 AV8796 ने गेले होते। सामना आटोपून घरी परत असताना अचानक रानडुकराचा कळप रस्त्यावर आला आणि एका रानडुकरानं त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली। धडकेनंतर ते रस्त्यावर आपटले गेले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे पाठवण्यात आलाय। आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून बुधवारी सकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला। मंगेश नागपुरे यांच्या पश्चात पत्नी व 2 मुली असा परिवार आहे। त्यांच्या अकस्मात मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून अजनी व परिसरात शोककळा पसरली आहे। नगरधन अजनी रोडवर अनेक ठिकाणी तीव्र वळणे असूनही कोणतेही सूचना फलक, दिशादर्शक चिन्हे किंवा अपघात प्रवण क्षेत्र दर्शवणारे बोर्ड लावण्यात आलेले नाहीत। यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। या घटनेनंतर तरी संबंधित यंत्रणांनी तातडीने सुरक्षा उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी होत आहे। रानडुकराच्या वाढत्या हालचाली आणि रस्त्यावरील अपुरी सुरक्षा यामुळे निष्पाप जीव जात आहेत। प्रशासन याकडे कधी गांभीर्याने पाहणार हा प्रश्न आता नागरिक विचारत आहे। न्यूज एक्सप्रेसकरिता पंकज चौधरी, रामटेक, नागपूर।